Hello friends, let's discuss the given questions here. In triangle ABC with usual notations, if small a upon cos A equal to B upon cos B equal to C upon cos C and one of its side is 4, then area of triangle ABC in square units is. सो गाईज खूप सोपा क्वेश्चन आहे. त्यांनी ना आपल्याला गिवन एक कंडिशन दिलेली गाईज. कोणती कंडिशन दिली आहे? दॅट इज स्मॉल ए अपॉन कॉस ए विच इज इक्वल टू स्मॉल बी अपॉन कॉस ऑफ बी विच इज इक्वल टू सी अपॉन कॉस ऑफ सी. आता जेव्हा जेव्हा आपण हे असं असतं ना, ए अपॉन कॉस ए इक्वल टू बी अपॉन कॉस बी इक्वल टू सी अपॉन कॉस सी, तेव्हा आपण हे म्हणू शकतो की गिवन ट्रायंगल ए बी सी इज इक्विलॅटरल. गिवन ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, ह्याचा आपण प्रूफ पण पाहिलेलं आहे गाईज थेअरीमध्ये. ओके, त्यामुळे मी आता डबल काही त्याचा प्रूफ देणार नाही, डायरेक्टली सांगतो की गिवन ट्रायंगल इज इक्विलॅटरल ट्रायंगल बिकॉज दे हॅव गिवन कोसाइन्स अँड देअर साइड्स रेशो इज इक्वल. आता एक साईड पण दिली आहे, मग आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युला माहिती आहे गाईज. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी फॉर द इक्विलॅटरल ट्रायंगल इज √3/4 इंटू साईड ऑफ स्क्वेअर. साईड काय दिली त्यांनी? 4 दिली आहे. सबस्टिट्यूट करा. √3/4 इंटू 4 स्क्वेअर विच इज इक्वल टू 4√3 square units, and that will be the area for the given triangle. So which option is correct one? Fourth option will be the correct option. Next question. The general solution of the equation cot 4x equal to -1. आता आपण cot 4x ला असं पण लिहू शकतो ना, cot 4x इक्वल टू -1. तर त्यालाच आपण tan 4x लिहिलं तर काय येणार आहे? त्याचा रेसिप्रोकल -1चा रेसिप्रोकल -1च येणार आहे. का घेतला आपण? कारण की जनरल सोल्युशन आपल्याला सिम्पल वेमध्ये लिहायचं आहे म्हणून. तर म्हणजेच tan ऑफ 4x इक्वल टू -tan ऑफ 45, राईट. tan ऑफ 45 म्हणजेच π/4. आता टॅनची निगेटिव्ह व्हॅल्यू कोणत्या अँगलमध्ये आहे गाईज? सो सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह आहे, म्हणून त्याला आपण असं लिहू शकतो का tan ऑफ π - π/4. तर हो, tan 4x इक्वल टू वी कॅन राईट दॅट इज tan ऑफ π - π/4. म्हणजेच tan of 4x equal to tan of π - π/4 will be 3π/4. आता टॅनची व्हॅल्यू आपल्याला भेटून झाली, राईट. आता आपल्याला माहिती आहे ह्याचं जनरल सोल्युशन कसं लिहायचं, राईट. आता जनरल सोल्युशनचा एक फॉर्म्युला आहे गाईज, इथं लिहितो मी. tan θ, इफ tan θ इक्वल टू tan अल्फा, देन जनरल सोल्युशन θ इक्वल टू nπ प्लस अल्फा. nπ प्लस अल्फा. सेम फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे आपल्याला. कोणत्या ह्याच्यासाठी? tan 4x इक्वल टू tan ऑफ 3π/4 दॅट इज 4x इक्वल टू nπ प्लस 3π/4. म्हणजे तुमची एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे? nπ/4 प्लस 3π/16 अँड वेअर n बिलॉंग्स टू द z, रियल नंबर z. सो दॅट विल बी युअर फायनल जनरल सोल्युशन for the given question. So which option is correct one? nπ/4 plus 3π/16 where n belongs to z. Fourth option will be the correct option. Next question. In triangle ABC with usual notations, if a minus b bracket square equal to c square minus ab, then find the value of tan c. खूप सोपं आहे गाईज. त्यांनी काय दिलं आहे आपल्याला? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू दिलं आहे त्यांनी सी स्क्वेअर मायनस ए बी दिलं आहे, राईट. ठीक आहे, सी स्क्वेअर मायनस ए बी दिलं आहे. आता आपण ह्याला एक्सपांड करू शकता. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं? ते ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर मायनस ए बी. आता काय करायचं? 2ab तुम्हाला राईट हँड साईडला शिफ्ट करायचं आहे. काय येईल? ते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, सी स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला घेऊया, मायनस सी स्क्वेअर -2ab जर राईट हँड साईडला गेलं तर प्लस 2ab राहील. प्लस 2ab मायनस ए बी विल बी ओनली ए बी. तर काय येणार आहे ते इथं तुमचं येईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर होल डिवायडेड बाय ए बी विच इज इक्वल टू 1. आता काय करायचं आहे? दोन्ही साईडला 1/2 डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, तर काय येणार आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab इक्वल टू 1/2. आता आपण हे का घेतलं? तर परफेक्ट अँगलसाठी घेतलं गाईज. डिवाइड बाय 2 का घेतलं? तर परफेक्ट अँगलसाठी, राईट.
आता हा फॉर्म्युला कशाचा आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. गाईज दिस इज द फॉर्म्युला फॉर अँगल कॉस सी विच इज इक्वल टू 1/2. आता कॉस सी इक्वल टू 1/2 असेल तर तुम्ही साइन सी फाइंड करू शकता का? हो, साइन सी इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर ऑफ सी. आणि कॉस सी माहिती आहे आपल्याला 1 मायनस कॉस सीची व्हॅल्यू किती आली 1/2 म्हणजे 1/2 स्क्वेअर. सो इट विल बी गाईज रूट ऑफ 1 मायनस 1/4. सो इट विल बी रूट ऑफ 3/4 म्हणजेच रूट 3/2 ही झाली तुमची साइन सीची व्हॅल्यू. ओके, साइन सी भेटला, कॉस सी भेटला. आता तुम्ही सिम्पली तुम्हाला विचारले काय, त्यांनी विचारले काय आपल्याला टॅन ऑफ सीची व्हॅल्यू म्हणजे टॅन सी इक्वल टू साइन सी अपॉन कॉस सी. जस्ट सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज. दॅट इज रूट 3/2 डिवाइड बाय कॉस सीची व्हॅल्यू किती आली 1/2 म्हणजेच 2/1. सो 2 विल कॅन्सल आउट. तुमचं फायनल आन्सर येईल गाईज रूट 3. सिम्पल. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? फोर्थ ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. In triangle ABC is inscribed in a circle of radius 10 centimeter. Okay, if A equal to 10 centimeter, then angle B plus angle C is equal to. All these questions guys already come in the examination. Okay, so जसं त्यांनी दिलंय ते आपल्याला पहिल्यांदा लिहिता आलं पाहिजे गाईज, ते लय इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ट्रायंगल एबीसी इन्स्क्राइब्ड आहे म्हणजे इनसाइड द सर्कल आहे ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. ठीक आहे, पहिल्यांदा आपण ड्रॉ करूया. पहिल्यांदा आपण इथं काही हे घ्या सर्कल. ठीक आहे, सर्कल घेतला. ठीक आहे, एक सर्कल घेतला आपण इथं. आता त्यांनी दिलं ह्या सर्कलची रेडियस आपण याच्यामध्ये ड्रॉ करायचं आहे. आता आपल्याला लिहा टेक्स्ट. वेट अ मिनिट गाईज. हां, आता आपण इथं मी वेगळा कलर घेतो याच्यासाठी म्हणजे तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होईल. ओके, कसं सिलेक्ट करायचं कलर? हां, इथे. किंवा आपण दुसरा पण कलर, हां हे पण घेऊ शकतो, ब्लॅक. सपोज मी इथं जर येल्लो घेतला. हां, आता काय करायचं आहे आपल्याला, एक सर्कल दिला आहे, त्याची रेडियस किती आहे गाईज? त्याची रेडियस 10 सेंटीमीटर आहे, म्हणून आपण पहिल्यांदा ते घेऊया. ठीक आहे, ह्या झाल्या रेडियस किती ते आपल्या 10. सेंटर काय आहे तुमचा ओरिजिन ओ असेल राईट. आणि त्यानंतर बी आणि सी हे झाले तुमचे बी किंवा तुम्ही याला ब्लॅकनं लिहू शकता किंवा तुम्ही पहिल्यांदा हे ड्रॉ करून घेऊया. हे जर जॉईन केलं, हा ट्रायंगल कोणता आहे? वेट अ मिनिट गाईज, आय विल चेंज द कलर हेअर. येस, हां, ह्यात रेडियस तुमची 10 आहे आणि तुम्हाला साईड ए दिली आहे गाईज, ओ बी सी. आणि अजून एक त्याच्यात इन्स्क्राइब होतो हा ए. कसा असेल तो ट्रायंगल तुमचा? असा असेल गाईज. मी ट्राय करतोय ड्रॉचा, तुम्ही अंडरस्टँड करा डायग्राम. समजला? ABC हा तुमचा ट्रायंगल आहे, तो इन्स्क्राइब्ड इन अ सर्कल ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर आहे. ह्याची 10 सेंटीमीटर रेडियस आहे गाईज ही. आणि ही BC साईड किती आहे? BC साईड म्हणजे काय असेल तुमच्या अँगल ए समोरची साईड किती आहे? तर 10 सेंटीमीटर. तर इथं दिलं आहे गाईज त्यांनी, आपण इथं लिहून घेऊया. ए इक्वल टू सुद्धा 10 आहे. म्हणजे हा ट्रायंगल कोणता झाला इनसाइड द ट्रायंगलवाला? हा झाला इक्विलॅटरल ट्रायंगल. आता आपण प्रॉपरली लिहूया. काय दिले? फ्रॉम फिगर वी गेट ट्रायंगल OBC. ट्रायंगल OBC इज अन इक्विलॅटरल. का? तर ह्या तिन्ही साईड कशात सेम आहे, 10. हा कोणता आहे? तर इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, म्हणून अँगल किती आला बीचा? अँगल BOC इक्वल टू काय येणार आहे? 60 डिग्री. ऑब्विसली गाईज इट विल बी 60 डिग्री. हा अँगल किती आला तुमचा मधला? 60 डिग्री. ह्या पण 60, हा पण 60. म्हणून ह्याचा हा हाफ असणार आहे राईट. तर तो किती येणार आहे? अँगल BAC. ऑब्विसली गाईज इट शुड बी हाफ ऑफ दिस अँगल, दॅट इज 30 डिग्री. नेक्स्ट in triangle ABC, angle A plus angle B plus angle C, addition of all the angles of triangle is always equal to 180 degree.
अँगल ए माहिती 30 डिग्री प्लस अँगल बी माहीत नाही आहे प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. मग तुमचा अँगल बी प्लस अँगल सी काय येणार आहे गाईज? 180 डिग्री मायनस 30 डिग्री विच इज इक्वल टू 150 डिग्री. आणि त्यांनी विचारलं काय आपल्याला? तेच विचारलं आहे ना, अँगल बी प्लस अँगल सी. येस गाईज, अँगल बी प्लस अँगल सी इज ऑलवेज इक्वल टू 150 डिग्री. विच ऑप्शन इज करेक्ट वन? थर्ड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. खूप सिम्पल क्वेश्चन आहे गाईज. तुम्ही थोडं बी ट्राय केला ना तर तुम्हाला ॲटोमॅटिकली येऊन जाईल. तुम्हाला फर्स्टली थोडा हार्ड वाटेल. हा अँगल किती आला आपला? 30 डिग्री. ठीक आहे, खूप सिम्पल आहे गाईज, ट्राय करा. चला मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द जनरल सोल्युशन ऑफ कॉट एक्स इक्वल टू मायनस रूट 3. आता ह्याला कसं सॉल्व करायचं गाईज? कॉट एक्स इक्वल टू मायनस रूट 3 सिम्पल आहे. कॉट एक्स इक्वल टू जो मायनस रूट 3 असेल तर टॅन एक्स किती येणार आहे? त्याचा इनवर्स दॅट इज मायनस 1 बाय रूट 3. म्हणजेच काय येणार आहे? टॅन एक्स इक्वल टू टॅन ऑफ और मायनस टॅन ऑफ पाय बाय 3 सॉरी टॅन पाय बाय 6. टॅन 30ची व्हॅल्यू किती आहे? 1 बाय रूट 3 आहे मायनस टॅन पाय बाय 6. आता टॅन निगेटिव्ह कुठं असतो? तर सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग ते निगेटिव्ह साईन जर काढायचं असेल तर त्याला टॅन ऑफ पाय मायनस पाय बाय 6 करावं लागेल. बरोबर ना? म्हणजेच टॅन एक्स इक्वल टू टॅन ऑफ पाय मायनस पाय बाय 6. सो विच इज इक्वल टू टॅन एक्स इक्वल टू टॅन ऑफ पाय मायनस पाय बाय 6 विल बी 5 पाय बाय 6. आता इथं जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे गाईज. टॅन थिटा इक्वल टू टॅन अल्फा. सो व्हॉट विल बी द जनरल सोल्युशन हिअर? एक्स इक्वल टू एन पाय प्लस अल्फा that is 5 pi by 6 where n belongs to the any real number z. That will be your answer guys. So which option is correct one? Tell me. Last option. Last option will be the correct option guys. Thank you so much.